हाय, मी दिव्या. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आणि मी आले आहे एका सुंदर विलामध्ये आणि आता तोच विला मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सुरुवात आपण इकडून करूया. इथे खूप झाडं आहेत, फणस लावलेत, आंबे आहेत, त्या साईडला पण 2 फणसाची झाडं आहेत. आजूबाजूला खूप सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत. बघितलं तर सगळीकडे ग्रीनरी दिसते आणि इथून विला सुरू होतोय. सिटिंग एरिया पण केले. या साईडला खूप छान आहे. पूल साईडला हा आहे पूल. इकडे एक रूम आहे आणि सिटिंग एरिया पण आहे. त्या साईडला पण सिटिंग एरिया आहे. तो लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे आणि इथे एक मोठ्यांसाठी पूल आहे. झोपाळा आहे. असं बाहेर इतकं छान वाटतं. आता लाईट लावलेली नाहीत, पण लाईट लावल्यानंतर पण खूप सुंदर दिसतं. तेव्हा पण मी तुम्हाला दाखवते. आता आपण जाऊया विला मध्ये. पहिला आहे लिव्हिंग रूम. या दाखवते. ही आहे लिव्हिंग रूम. किती सुंदर आणि मस्तच आहे सगळं. अशा पेंटिंग ना सगळीकडे लावलेत. इथे सिटिंग एरिया आहे, सोफा इथे पण आहे. हा डायनिंग टेबल आहे आणि पूर्ण लाईट वगैरे किती छान केली बघ. टीव्हीची तर काही गरज नाहीये, पण तरी मॅच वगैरे न्यूज वगैरे बघायचं असेल तर टीव्ही पण आहे. आणि हा विला ना तो फॅमिलीसाठी खूप छान आहे. त्यांनी मला सांगितलं 20 माणसं सहज राहू शकतात. म्हणजे 20-25 माणसं तर राहू शकतात. इतका सुंदर आहे. आणि खाली ना 3 रूम आहेत. मी रूम दाखवते. ही एक रूम आहे. रूम त्याच्या सेमच आहेत, इतका काही चेंज नाही, पण थोडंफार तरी चेंजेस आहेत. अशी काहीशी रूम आहे. आता मी तुम्हाला दुसरी रूम दाखवते, म्हणजे दोन्ही रूम मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समजेल. ही पेंटिंग आहे आणि अशी आहे रूम. मी आता सगळ्या लाईट लावत नाही, पण या रूम मध्ये काय फरक आहे हा इतका फरक आहे की इथून फुल व्ह्यू दिसतो. आणि ते सुंदर सिटिंग एरिया जो मी तुम्हाला मगाशी दाखवला तोच. आणि आमची रूम आहे ती वरती आहे, याच्या वरती. तर आता ती दाखवते. नाही, ती नाही दाखवत कारण तिचा फार पसारा आहे, पण सेमच रूम आहे. या साईडला किचन आहे. जसं की मी तुम्हाला बोलले, जर फॅमिली आली तर तुम्हाला इथेच जर बनवायचं असेल काही स्वयंपाक वगैरे तर तुम्ही इथे बनवू शकता. खूप क्लीन आहे मेन गोष्ट. आणि इथे जे आहेत दादा कामासाठी ते पण खूप चांगले आहेत, व्यवस्थित सगळं बघतात ते. आता वरती जाऊया. इथे पण पेंटिंग आहे. असं ना त्यांनी फार छान केलंय सगळं. विचारपूर्वक सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावल्यात. इथे आहे आमची रूम, जी की मी तुम्हाला नाही दाखवणार. पण ह्या गेम आहे, गेम सेक्शन आहे, टेबल टेनिस आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल गणेश आणि मला अजिबात खेळता आला नाही, पण आम्ही कॅरम खेळा. इथे कॅरम आहे. आणि ऐकलं ना, म्हणजे गेमचं जे काही सामान असतं त्या त्यांनी इथे ठेवले. इथे पण भरपूर गेम आहे. हे बघा दाखवते. हे आहे. ह्या गेमचं मला नाव माहित नाही. मला माहिती ही गेम कोणती आहे, पण काय म्हणतात मला आता आठवत पण नाहीये. काय पडलं. बुक्स आहेत लहान मुलांसाठी, तसंच मोठ्यांसाठी पण आहेत. इतका सुंदर त्यांनी विचार केलाय ना. इकडचं इंटिरियर तुम्ही बघू शकता. लाईट किती सुंदर लावलेत. इथे 4 सिंगल बेड पण आहेत. फॅमिली सोबत आलात तर इथे राहण्यासाठी उत्तम सोय आहे.
असा हा विला आहे पूर्ण. आणि हल्ली ना सायकल पण आहे, जर तुम्हाला सायकल घेऊन कुठे जायचं असेल तर तेही आहे. इथे वरती पण 3 रूम आहेत, एक ही म्हणजे आमची, त्याच्या बाजूला आणखी एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे. ही पण रूम मी तुम्हाला दाखवून घेते. अशी रूम आहे. इथली लाईट मी काही लावत नाही पण. आणि या रूमचा बाहेरचा व्ह्यू असा आहे. पूर्ण डोंगर दिसतो इथून आणि इकडे झाडं पण दिसतात. असा आहे हा सुंदर विला. अगदी निवांत ठिकाणी आहे. तुम्ही इथे येऊन गेम वगैरे पण खेळू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे रोडला लागूनच हा विला आहे. हॉटेल्स वगैरे सगळं जवळ आहे. मेन रोड तोच आहे रत्नागिरीला जाण्याचा. आंबा घाटामध्ये हा विला आहे. या विलाचं नाव आहे वनकोटी विला. आंबा घाटात जातानाच मेन रोडलाच हा विला आहे. थोडंसं आत यावं लागतं पण जवळच आहे. आणि 6 रूमचा हा लॅविश विला आहे. तुम्ही पण नक्की एकदा या. याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि ओनरचा नंबर पण देते. तुम्ही पण एकदा तुमच्या फॅमिली सोबत नक्की या, कारण खूप सुंदर आहे. मला बाहेर जरी जायचं नसेल तर इथे खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही दिवसभर करू शकता. रात्री ना लाईट लावल्यानंतर हा विला कसा दिसतो ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल. आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही केव्हा इथे आलात तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्ही इथे येऊन गेला आणि तुम्हाला हा विला कसा वाटला तेही मला सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. मी व्हिडिओ संपवलाच होता पण रात्री लाईट लावल्यानंतर हा विला कसा दिसतो ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून परत व्हिडिओ सुरू केला आणि आता विला दाखवून घेते आणि मग व्हिडिओ संपवते.